महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफ 2026 म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 5 नवीन नियमामुळे 91 लाख शेतकरी होणार अपात्र। मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हे 91 लाख शेतकरी नेमके कोणते आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे, संपूर्ण माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओला आता नक्कीच पूर्णपणे बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026 अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या 5 नवीन नियमामुळे तब्बल बघा 91 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव या लाभापासून म्हणजेच की अपात्र ठरवण्याची जास्त शक्यता म्हणजेच की निर्माण झालेली आहे। तर बघा आता नेमकी ते कोणते शेतकरी बांधव आहेत। तब्बल आता 91 लाख शेतकरी बांधव अपात्र ठरवण्यामध्ये येणार आहेत। कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार, कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार नाही, आता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की तुमचं कर्जमाफ नेमकी होणार आहे का नाही होणार का होणार आहे हे सविस्तरपणे समजेल। कोणते 91 लाख शेतकरी बांधव यासाठी अपात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांचं कर्जमाफ होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरवण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणती जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे, ही संपूर्ण माहिती आता तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांची आणि घराची पडताळणी या ठिकाणी आता थेट बँक खात्याद्वारे सुरू करण्यामध्ये आले आहे। सर्वच बँकांना आता सरकारच्या माध्यमातून कडक आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत। बघा आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे की शेतकरी बांधवांनी जर का मी सांगितलेली कामे पूर्ण नाही केली तर त्यांना स्पष्टपणे अपात्र करून टाकवायचं आहे, असं बँकेंना आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणते तुम्हाला नियमितपणे कामे या ठिकाणी करायचे आहेत, तुम्ही कशा प्रकारे पात्र व्हाल का तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलेला आहात, आता आपण हे पुढे पाहणार आहोत। आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सर्वात अगोदर होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे देखील आता तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता सरकारने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकरी बांधवांची अपात्रतेची यादी आणि पात्रतेची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। कोणत्या जिल्ह्यात नेमकी कर्जमाफ होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, आता हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून सविस्तरपणे पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी समजणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून सांगितलेली कामे व सरकारच्या माध्यमातून सांगितलेली यादी मी तुम्हाला सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून सविस्तरपणे व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो समजणार आहे। आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ म्हणजेच की मिळणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत, आता हे सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत कर्जमाफी 2026 या कालावधीमध्ये, नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांची 2 लाखांपेक्षा अधिक कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे, तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत हे आता मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि जे शेतकरी बांधव हे कामे करतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। आधार कार्ड कर्ज खात्याशी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड जे आहे तुमचं कर्ज काढलेल्या बँक खात्याशी लिंक केलेलं म्हणजे अनिवार्य आहे। शेतकरी बांधवांनो तुमचं कर्ज म्हणजे ज्या खात्यावरती तुमचं कर्ज आहे त्या खात्याशी तुमचं आधार कार्ड हे लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। हे जर का तुमचं काम पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी कर्ज मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला कर्जाचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर 7, 12 आणि 18 ह्या उतारा या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 7, 12, 18 हे सुद्धा अनिवार्य आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर ID कार्ड हे कोणत्याही म्हणजेच की शेतकरी सरकारी योजनांसाठी म्हणजेच की पात्र असते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून। शेतकरी बांधवांनो नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती आता या ठिकाणी समजणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत अपात्र आहेत हे सविस्तरपणे या ठिकाणी समजणार आहे।
शेतकरी बांधवांनो, हे देखील काम तुम्हाला करायचं आहे. बँक पुस्तके किंवा खात्याचा तपशील, थकबाकी असलेला पीक कर्जाचा अधिकृत तपशील सुद्धा पाहिजे, तरच तुमची या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो होणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणपत्र. आता आधार प्रमाणीकरण ही नेमकी काय आहे हे सुद्धा समजून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, तुमची बँक म्हणजेच की आधार कार्डाशी लिंक पाहिजे बँक पुस्तक, आणि त्यासोबत तुमची KYC सुद्धा या ठिकाणी पूर्ण पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी कर्जांचा लाभ मिळणार आहे. अन्यथा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, तर हे कामे तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत, तरच तुम्हाला कर्जाचा लाभ मिळणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कर्ज माफ होणार आहे, आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावे सांगतो. त्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता नक्कीच 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुम्हाला आता संपूर्ण माहिती पुढे 2 मिनिटांमध्येच मी सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. आता हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे जर का तुम्हाला पाहायचं असेल, तर नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत सर्व काय माहिती आता या ठिकाणी समजणार आहे. नंबर 1 वरती म्हणजेच की पुण्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी होणार आहे. ज्यांनी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केलेली असतील, तर अशा शेतकरी बांधवांची पूर्णपणे आता कर्जमाफी होणार आहे. पुण्यामधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पुण्यामधील कर्ज काढलेले असेल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमचं सुद्धा या ठिकाणी कर्जमाफ पूर्णपणे होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर आता तुमची सुद्धा काळजी किंवा चिंता संपलेली असून वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे. वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर वर्धा, ठाणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नंदुरबार, उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीची तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा असेल, तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला असून आता तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मधील रहिवासी असाल, कर्जमाफी केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमची देखील पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर जालना, कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे. तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना, रहिवासींचं कर्जमाफ आता पूर्णपणे होणार आहे. काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर गडचिरोली मधील शेतकरी बांधवांना सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. गोंदिया, हिंगोली मध्ये राहून जर का शेतकरी असाल, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केलेली असेल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमची सुद्धा कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल, तर व्हिडिओला लाईक करा.